म्हणजे आता 10वी झालेली आहे, 98% वगैरे मार्क आता चांगले आलेले आहेत. मला माहिती आहे की 10वीत चांगले मार्क आले की हेला टाका सायन्सला, हे ठरलेलं आहे. तर तसंच काही तुझ्यासोबतही झालं? एक आता गाणं आले ते जास्त व्हायरल झाले ना, ते काय सांगू राणी मला गाव सुटना, त्यातली गत होती ती. ते मला पण त्यावेळेला गाव सुटत नव्हतं. एकदा मेन्सला बसू दे, आम्ही पण जोपर्यंत मेन्स पास नव्हतं म्हणजे प्री पास नव्हती, एकदा प्री पास होते मग मेन्सचं काय आमच्यासाठी हे ग्रुप बनवा, पण ते ग्रुप पण मग हे पाहिजे, विधायक हवेत, नाहीतर ते विघातक होत जातात, निगेटिव्ह स्पर्धा तयार होते. तसं जर होत असेल तर ते ग्रुप स्टडी पण काही कामाचं नाही. म्हणजे भारतामध्ये असं म्हटलं जातं की पहिले माणूस इंजिनियर करतो आणि नंतर त्याला समजतं आपल्याला काय करायचं. एकदम आपल्या गावठी भाषेत बोलायचं तर स्पर्धा परीक्षा लायकी काढते सगळ्यांची. हुशार किचा आणि त्या एमपीएससीचा काही संबंध नाही. बीटेक किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही जी डिग्री आहे ही जॉब देण्यासाठी जितक्या पद्धतीमध्ये सक्षम आहे तितकी बॅचलर ऑफ आर्ट्स किती जरी आपण म्हटलं तरी नाहीये. त्या ज्या बॅकग्राऊंड मधून आपण येतो तेव्हा ते जॉब समोर दिसतोय आणि तरीही तो जॉब सोडून ही नशा कशी सुचली? म्हणजे तूच एका तुझ्या मागच्या आपल्या चाणक्य मंडळीच्याच कार्यक्रमात बोलला होता की एमसीक्यूची एक नशा असते, याची नाही. चाणक्यची माझी ओळख म्हणजे आधी वाटलेलं की हा क्लासच आहे, त्याला एकतर हा क्लास नाहीये. पहिली गोष्ट, बाहेरचं बघणं वेगळं असतं. बाहेरची एक मोटिवेशनल स्टोरी आपण बघतो किंवा युट्यूबवरचा व्हिडिओ बघतो किंवा एखादी कथा बघतो किंवा एखादी रस्त्यावर आपण जाताना एक काहीतरी आपल्याला कुटुंब दिसते, एखादा भिकारी तत्पुरतं ते 5 मिनिटासाठी आपण त्याच्यासाठी इमोशनल होतो. पण आपल्यासोबतच त्या गोष्टी ज्या वेळेला घडतात त्यावेळेला मात्र ते म्हणजे आपल्यासोबत ते लाईफ टाईम आपली ती शिकवण असते. आज मी विद्यार्थी, आज मी अभ्यास करतोय, एक दिवशी निकाल लागतो, माझं नाव त्या लिस्टमध्ये येतं, तर काय बदल होतो त्या एका दिवसात रे? माणूस बदलून जातो का? असं काय होतं त्या व्यक्तीत एका दिवसात? नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचे, आपल्या चाणक्य मंडल परिवारच्या या सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे विद्यार्थी ते अधिकारी, एक आयुष्य घडविणारा प्रवास. आजचा असाच एक प्रवास आपण जाणून घेणार आहोत. हा प्रवास सुरू होतो सांगली इस्लामपूरमध्ये. खरं तर अत्यंत वात्रट असा समजला जाणारा हा विद्यार्थी, पण 10वी मध्ये त्याच्या जीवनाला एक कलाटणी मिळते. पुढे हा प्रवास मुंबईला होतो, मुंबईतून दिल्ली, दिल्लीतून पुन्हा पुणे आणि पुण्यातून हा प्रवास जातो ते 2021ची मुख्य अधिकारी आणि आरएफओ अशा 2 पदं आणि आत्ता DYSP म्हणून सिलेक्ट झालेले भूषण माने. तर आज भूषण आपल्या सोबत आहे, आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत, त्याचा प्रवास समजून घेणार आहोत. एकंदरीत जाणून घेऊया कसा होता हा प्रवास. विद्यार्थी ते अधिकारी, एक आयुष्य घडविणारा प्रवास. तर वेलकम भूषण दादा, हाऊ आर यू? कसं वाटतंय आज? एकदम मजेत आहे. सध्या नुकतंच सिलेक्शन झालेलं आहे, अजून त्याची जॉईनिंग आलेली नाहीये. 2022 आता त्याच्या सध्या महिन्याभरापूर्वीच निकाल लागलेला आहे आणि लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता चालू असल्या कारणानं नियुक्ती देता येत नसल्या कारणानं आम्ही आता सध्या अजून सगळे अधिकारी वेटिंग पिरियडवरच आहोत. पण ते आमच्यासाठी चांगलं झालं, कारण की त्या निमित्ताने तुमचा वेळ आम्हाला भेटला आणि ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतीये. आपण म्हणतो ना की जे आपणाचे ठावे ते दुसऱ्याचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ. त्या दुसऱ्या लाईने ओढतवर आपण मोठे नाही, पण जे आपणाचे ठावे ते दुसऱ्याचे सांगावे, हीच गोष्ट आपण समजून घेणार आहोत. तर काय लहानपणी खूप वात्रट होता असं आम्ही ऐकून आहे, किंवा विद्यार्थी म्हणजे शिक्षक म्हणायचे की गेला विद्यार्थी, असं काहीतरी? त्याच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर असं आपण म्हणतो की लहानपणापासून प्रत्येक मुलंच खोडकर मुलं असतं आणि मी त्यातल्या त्यात जास्तच होतो. शाळेतून हा प्रवास चालू झालेला एकतर सुरुवातीला एकदम लहान असताना, तर त्या गोष्टी मला पण आठवत नाही, पण जितक्या आठवत आहेत ते की एक 5वी पासून जसं मी माझा प्रवास जर सुरुवातीला जर बघायचा झाला तर 1ली ते 4थीचं शिक्षण माझं इस्लामपुरातच, सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर एक छोटंसं शहर आहे. मध्यम असं आपण म्हणूया की मध्यम आकाराचं शहर आहे आणि अतिशय चांगलं आहे, सर्व सोयी सुविधा टुमदार सजलेलं शहर आहे. जिथल्या तिथं सगळ्या त्या गावात सगळ्या गोष्टी मिळतात अशा पद्धतीचं शहर आहे. कृष्णा आणि वारणेच्या दोन्ही नद्यांच्या कुशीत वसलेलं शहर आहे. त्या शहराने म्हणजे भरपूर अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये एक स्वतःचा आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. आसपासच्या भागामध्ये जर पूर जर आला तर तिथल्या आसपासच्या खेड्यांमध्ये, तालुक्याच्या किंवा इतर तालुक्याच्या खेड्यांमधले सगळे लोक त्या पुराच्या कालावधीमध्ये दीड महिन्यामध्ये इस्लामपुरात येऊन स्थायिक होतात आणि इस्लामपुरातून भरपूर लोक, नागरिक, सामाजिक संघटना त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मदत करत असतात. अशा पद्धतीनं सामाजिक सलोखा राबवणारा आणि बांधिलकी जपणारा असं ते शहर आहे. अशा शहरातून माझा त्या ठिकाणी मी येतो. आता सुरुवात माझी झाली 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण गावामध्येच डॉक्टर VS नेर्लेकर प्राथमिक विद्यालय इस्लामपूर येथे झालं.
आणि तिथेच प्राथमिक विद्यालयानंतर तिथं इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर म्हणून माध्यमिक शिक्षण झालं. 12वी पर्यंत मी इस्लामपुरातच होतो. तर 5वी ते 10वी तसा जर प्रवास जर बघायचा झाला तर शाळेमध्ये असं म्हणजे असं आपण म्हणूया की एक प्रकारे म्हणजे अतिशय उन्हाळ, तुकार किंवा त्याला जर आता एक म्हणजे मर्यादा कोणती नव्हती माझ्या. म्हणजे मी अतिशय म्हणजे एकदम दंगा करण्यामध्ये माहीर, पटाईत अशा भरपूर. आता आमचा तो त्या ठिकाणी आमची टोळीच होती आमच्या सर्व मित्रांची, आणि ते आम्ही फेमसच होतो. म्हणजे कुठल्याही घटना जर घडल्या तर घडल्यानंतर त्याची ही घटना घडली म्हणजे ह्यांनीच केली असेल असा त्या ठिकाणी आमचा ग्रुप होता. किंवा कोणतीही गोष्ट घडू नये म्हणून असं आपण ज्याला म्हणतो की 144 वगैरे शाळेमध्ये त्यावेळेला आम्हाला शिक्षक, मुख्याध्यापक आम्हाला बोलवून सांगायचे की असा असा प्रोग्राम आहे, असा असा कार्यक्रम आहे, अशा अशा ठिकाणी सहल आहे, आणि तुम्ही 5-6 जणांनी आम्हाला माहिती आहे की तुमचं कसं आहे काय, तुम्ही जर केलं तर तुमच्यावर अशा अशा पद्धतीची कारवाई तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे शाळेतनं दाखले काढले जातील आणि तुम्हाला हाकलून लावण्यात येईल. अशा पद्धतीने इतक्या थराला पोहोचलेली आमची त्या ठिकाणी गँग होती. आणि त्या गँगचा मी असं म्हणू शकतो की मोरक्याच होतो. म्हणजे ह्या लेवलला मी शाळेमध्ये होतो. पण शाळेमध्ये पण असताना असं कुणाला वाटत नव्हतं की बाबा हा विद्यार्थी म्हणजे सुरुवातीला त्यांना असं वाटायचं की दंगा करतायत, मस्ती करतायत, मग ह्यांचं भविष्य काय आहे की हे असेच वाया जाणार आहेत. पण असं आपण म्हणूया की घरचा जो बॅकग्राऊंड आहे प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक विद्यार्थ्यानं किंवा माझ्या सोबत आता असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येकाला एक घरातून त्याचं एक वेगळं बॅकग्राऊंड असतो. तो शाळेत जो वागत असतो तो शाळेत ते मित्रांबरोबर सगळा दंगा चालायचाच, पण आपण घरातली पण परिस्थिती साइड बाय साइड मी त्या ठिकाणी ओळखूनच होतो की मला दिसत होतं घरचे किती आपले कष्ट करतायत, घरच्यांचं कष्ट समजत होतं, रोजची आपली काय म्हणतो आपण आमचा जगण्याचीच त्या ठिकाणी भ्रांत होती. इथून हा त्या ठिकाणी मी जेव्हा जेव्हा मी घरी म्हणजे सकाळी दिवसभर दंगा करायचा आणि संध्याकाळी जर घरी जर गेलो तर आपल्याला ते दिसायचं की बाबा आपला जगण्याचाच प्रश्न आहे. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी मी उघड करत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये किंवा असं बऱ्यापैकी असं आपण म्हणूया की मध्यमवर्गीय कुटुंब आहेत आणि त्यांना माहित आहे की मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये किंवा निम्न मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कशा गोष्टी घडत असतात. मग ह्या गोष्टी घडून शेवटी 9वीच्या उत्तरार्धामध्ये 9वी संपून 10वीला जातानाच त्याच कालावधीमध्ये पप्पा माझे वडील एका सहकारी बँकेमध्ये नोकरीला होते, शिपाई म्हणून ते त्या बँकेमध्ये कार्यरत होते. दुर्दैवानं असं झालं की ती बँक असं आपण म्हणूया की दिवाळखोरीत निघाली किंवा बुडाली. ती बँक बुडाल्यानंतर त्या बँकेचं सारस्वत बँक म्हणजे आशिया खंडातली सर्वात मोठी सहकारी बँक आहे, त्या सारस्वत बँकेमध्ये त्या बँकेचं विलिनीकरण झालं. मग ते विलिनीकरण झाल्यानंतर त्याच वेळेला आमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं की एवढ्या मोठ्या सहकारी बँकेमध्ये विलिनीकरण झालेलं आहे तर आता पप्पांचं म्हणजे काय पगार वाढेल, पेमेंट वाढेल, प्रमोशन होईल आणि आपल्याला आता चांगले दिवस येतील म्हणून आम्ही सगळे आनंदात होतो. आणि वडिलांची पण कोल्हापूरला बदली झाली, इस्लामपूर शाखेमध्ये होते ते कोल्हापूर शाखेमध्ये बदली झाली. पण 2 ते 3 महिने त्यांनी त्या ठिकाणी कोल्हापूर शाखेमध्ये काम केल्यानंतर अशी बातमी आली की जे जुने कर्मचारी होते जुन्या बँकेचे, जी बँक विलीन झालेली किंवा जी दिवाळखोरीत निघाली त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय बँकेने घेतलेला आहे. मग त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मी 10वीला पोहोचलेलो. मग तो सगळा इम्पॅक्ट माझ्यावर होत होता. घरात तेच वातावरण होतं एकदम, म्हणजे सगळेजण दुःखात होते आणि दुःखात असताना अक्षरशः आणि त्याच्यामध्ये मी सगळं काही बघत होतो की नेमकं घडलंय काय. त्यावेळेला पण असं आपण म्हणून बालमनच होतं ते. बालमनाला मला एवढं समजत होतं की काहीतरी आर्थिक चणचण भरपूर आलेली, आणि मी पण बघत होतो की कसं घरचे ऍडजस्ट करत होते सगळं ते कसं मॅनेज करत होते. मग त्याच्यातून मला असं वाटलं की बाबा आपण नाही, आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. वडिलांची नोकरी जाते, आम्ही सर्व काही प्रयत्न करून पाहिले सगळ्या, असं आपण म्हणूया की भरपूर ठिकाणी गेलो आम्ही, पण काही त्याच्यातून साध्य झालेलं नाही. आणि साध्य न झाल्यामुळे त्यांची शेवटी नोकरी गेली. आणि तोच माझ्या एक असं आपण म्हणूया की बालमनावर टर्निंग पॉइंट ठरला. आणि त्यानंतर मी ती पूर्णपणे जो उन्हाळ टवाळ ज्याला आपण म्हणूया की दंग्यामध्ये सर्वात प्रथम असणारा मुलगा, मी त्यानंतर थोडंसं म्हणजे बॅकआउट केलं आणि अभ्यासाकडे स्वतःला झोकून दिलं. आणि मग 10वीच्या त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये SSC बोर्ड 2010 मार्चच्या रिझल्टमध्ये माझा शाळेतून पहिला क्रमांक आला आणि 97.64% त्यावेळेला मला मार्क मिळाले. म्हणजे इतका तो बदल मी स्वतःमध्ये तो घडवून आणला. अशा प्रकारे तो प्रवास होता.
म्हणजे खरं तर ती परिस्थितीच तशी आपल्याला परिस्थिती माणसाला शिकवते, परिस्थिती माणसाला शिकवते. त्या परिस्थितीतून आणि ते स्वतःला ज्या झळा बसतात, असं आपण म्हणूया की दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला तेवढ्या पद्धतीमध्ये आपण त्याचा विचार करत नाही, किंवा पण आपण ज्या वेळेला स्वतः असं म्हणतो की नाही आपण की स्वतः तावून सुलाखून ज्या वेळेला स्वतःच निघतो त्यावेळेला ती गोष्ट वेगळी असते. बाहेरचं बघणं वेगळं असतं. बाहेरची एक मोटिवेशनल स्टोरी आपण बघतो, किंवा युट्यूबवरचा व्हिडिओ बघतो, किंवा एखादी कथा बघतो, किंवा एखादी रस्त्यावर आपण जाताना काहीतरी आपल्याला कुटुंब दिसते, एखादा भिकारी दिसतो, तत्पुरतं ते 5 मिनिटासाठी आपण त्याच्यासाठी इमोशनल होतो, आपल्याला त्याची झळ बसते. पण आपल्यासोबतच त्या गोष्टी ज्या वेळेला घडतात त्यावेळेला मात्र ते म्हणजे आपल्यासोबत ते लाईफ टाईम आपली ती शिकवण असते, आणि त्या शिकवणीतूनच मला असं वाटतं की मला स्वतःला तो वैयक्तिक फायदा झाला. करेक्ट. म्हणजे आता 10वी झालेली आहे, 98% वगैरे मार्क आता चांगले आलेले आहेत. मग आता पुढे म्हणजे बाय डिफॉल्ट मला माहिती की 10वीत चांगले मार्क आले की हेला टाका सायन्सला, हे ठरलेलं आहे. नक्की. तर तसंच काही तुझ्यासोबत नक्की तसंच झालं माझ्यासोबत. कारण 10वीला इतके चांगले मार्क्स पडलेले, मग त्यावेळेला सगळीकडे म्हणजे सत्कार होत होते, घरात थोडे प्रतिष्ठित व्यक्ती लोक वगैरे येऊन जात होते. मग ते सगळे असं म्हणत होते आता काय इतके चांगले मार्क पडलेत म्हटल्यानंतर सायन्सच. तर ते मला पण समजत नव्हतं त्यावेळेला. तुझी इच्छा होती का खरं तर? माझी इच्छा तसं जर म्हणायला गेलं तर मला मेडिकलमध्ये जायचं होतं, म्हणजे मला MBBS व्हायचं होतं. ऍक्च्युली थोडासा माझा तिकडे कल होता की म्हणलं आपण PCB ग्रुप घेऊया, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. पण त्यावेळेला पण मग घरचं सगळं बॅकग्राऊंड जर बघितलं तर घरच्यांनी पण असा विचार केला की बायोलॉजीच्या किंवा MBBSच्या सीट्स किती असतात, त्याच्यामधून जर ह्याचं जर ऍडमिशन झालं नाही, MBBSला ह्याला गव्हर्नमेंट कोटा थ्रू जर भेटलं नाही, तर मग बाकी बाहेरनं ज्यावेळेला आपल्याला प्रायव्हेटमध्ये घ्यावं लागेल त्यावेळेला ते आपली कुवतच नाही तितकी. त्याच्यामुळे माझं करिअर जे आहे त्याला काहीतरी खोडा बसेल, त्यामुळे घरच्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला बायोलॉजी किंवा मेडिकलच्या क्षेत्रामध्ये तिकडे वळायचंच नाही, ऑप्शनवरला इंजिनिअरिंगला जा. म्हणजे भारतामध्ये असं म्हटलं जातं की पहिले माणूस इंजिनियर करतो आणि नंतर त्याला समजतं आपल्याला काय करायचं. असं माझ्या बाबतीत पण झालं. म्हणजे असं आपण काय म्हणतो की इंजिनिअरिंगच्या आता सध्या सीट्स तसंच आहे, सीट्स वॅकंट राहतात इंजिनिअरिंग, म्हणजे कॅन्डिडेट्स कमी आणि सीट्स जास्त, अशी इंजिनिअरिंगची अवस्था आहे. म्हणून त्यावेळेला मी तिकडे गेलो की बाबा आपल्याला निदान कुठं आपण पैसा नाही म्हणून थांबणार तरी नाही, कारण इंजिनिअरिंगची त्यावेळी तरी फी कमी होती, आता सध्या फीस भरपूर वाढली आहे. आणि सुदैवानं माझा तो निर्णय जो आहे तो एक प्रकारे चांगला पण ठरला की मला VJTIला 2012 साली 12वी मध्ये 12thला मला CETच्या स्कोर चांगला आला, आणि त्याच्यानुसार मला मुंबईचं वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल ऑटोनॉमस कॉलेज महाराष्ट्रातलं म्हणजे असं आपण म्हणूया की अग्रगण्य असं टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे, आणि त्याच्यामध्ये मला ऍडमिशन भेटलं. आणि मला असं वाटतं की तो पण एक माझ्या आत्ताच्या ज्या यशामध्ये आहे तो VJTIचा पण अतिशय मोठा सिंहाचा वाटा आहे असं वैयक्तिक मला वाटतं. मला वाटतं इंजिनिअरिंग माणसाला ठीक आहे, इंजिनिअरिंग तर शिकवते पण जीवनाचं वेगळं लेसनच शिकवते. तर मला तेच विचारायचंय, VJTI मध्ये असताना सर्किट शिकत होता, DC करंट प्रॅक्टिकल करत होता, इलेक्ट्रिकल इंजिनियर ऑफकोर्स, कॅपॅसिटर्स आणि हे सगळं, पण त्यासोबत जीवनाचे काय असे धडे आहेत जे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तू शिकला? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी सुरुवातीला गेलो 2012 साली ऍडमिशन घेतला. तर पहिलं वर्ष होतं तर ऍक्च्युली झालं काय, इस्लामपूर सारख्या शहरातून आलेलो मी. असं नव्हतं की इस्लामपूरमध्ये काही सोयी सुविधा नाहीत किंवा शहरासारखं वातावरण आहे, शहरच होतं पण तिथून मुंबई, तरी पण ते गावच होतं आमच्यासाठी. आणि तिथून डायरेक्ट मुंबईचा प्रवास, आणि मुंबईत गेल्यानंतर जे असं आपण म्हणतो की भरकटल्यासारखं होतं की गावाकडचं एक पोरग गेले, आणि ते तिथं ज्या वेळेला मुंबईला जातो आणि ते एकदम नवीन वातावरण होतं आपल्यासाठी. म्हणजे तिथला संपूर्ण राहणीमान, लोकांचा बोलणं वागणं, ते आता गाणं आले ते जास्त व्हायरल झालं, काय सांगू राणी मला गाव सुटना, त्यातली गत होती ते. मला पण त्यावेळेला गाव सुटत नव्हतं 2012. मग मला सारखं कधी जाईल असं व्हायचं मला. आणि आमचं कॉलेज सोमवार ते शुक्रवार होतं. पहिल्यांदा ज्यावेळेला मी 2012ला ऍडमिशन घेतलं VJTIला, तर लिटरली मी पहिले 4 ते 5 महिने दर शनिवारी रविवारी इस्लामपूरला, शुक्रवारी कॉलेज सुटलं, रात्रीची गाडी पकडली, शनिवारी गावात. म्हणजे असा प्रवास. घरचे तर म्हणले हे काय चाललंय, म्हणजे मुंबईला शिकायला गेलाय आणि आपण अर्निंग नसलं तर आपण विकली नाही जाऊ शकत ना, मर्यादा येतात. मग तरी पण ते, कारण मला इतका त्यावेळेला प्रचंड होमसिकनेस होता, आणि फर्स्ट इयर माझं जवळपास त्यातच गेलं. तरी देखील सुदैवानं एक चांगले मित्र कामाला आले. मित्रांनी त्यावेळेला पण VJTIला तर अतिशय माझा म्हणजे असं आपण म्हणूया की
इतकं मित्रपरिवार मला चांगलं भेटलं की फर्स्ट इयरला पण जवळपास त्यांनीच मदत केली आणि फोर्थ इयर पर्यंत अक्षरशः मित्रांनी इतकं सांभाळून घेतलं मला की मला कधी त्यानंतर फोर्थ इयरला तर मी अक्षरशः व्हीजेटीआय सोडताना आम्ही असं ढसाढसा रडलो. ह्या इतका त्यांचा मला म्हणजे असा तो लढा लागलेला होता. इतकं मित्रांनी मला सपोर्ट केलेला आहे. माझ्या व्हीजेटीआयच्या मित्रांनी मला अजूनपर्यंत आज तागायत मला व्हीजेटीआयच्या मित्रांचा सपोर्ट आहे. म्हणजे जवळपास डीवायएसपी होण्यापर्यंतचा प्रवास तिथपर्यंत मला, कारण कसं आहे घरच्यांनी आता आपली परिस्थिती नसल्यामुळे त्यांना पण पैसे पाठवायला मर्यादा येतात आणि एका ठराविक वेळेनंतर, आणि मी डीवायएसपी काय पहिल्या अटेम्प्ट किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झालेलो नाही, मला 4 ते 5 अटेम्प्ट माझे सहज गेलेले आहेत आणि इथपर्यंत पैसे पाठवायचे आणि ते पण पुण्यात जाऊन पोरग काय करते, खरंच अभ्यास करते का, कारण पास व्हायला झाले. व्हीजेटीआयचं बॅकग्राऊंड आहे, 10वीला इतके 90+ टक्के त्याला पडले तरी पण ते पास व्हायला म्हणजे घरी पण किंवा तिकडं मग नातेवाईकांमध्ये असं समज तयार होतो की बाबा हा टाइमपासच करतोय, मग त्यामुळे पण पैसे कमी होतात. अशा वेळेला मित्रांना एक फोन केला, कुठल्याही मित्राला फोन केला, आता सगळे जवळपास सगळे अब्रॉडला सेट आहेत, तरी देखील त्यांना फोन केला मी, कधी रात्री फोन केला, कारण तिकडे आपल्याकडे दिवस असला तिकडे रात्र असते, मग रात्रीच कधीतरी त्या टायमिंगला मी त्यांना फोन करायचो की बाबा असं असं झालंय आणि काय घराकडून पण मॅनेज होत नाही. तर जवळपास विदिन थोड्याच काही सेकंदामध्ये किती पाहिजे सांग, त्यांनी जेवढे मी सांगेल त्याच्या 1-2 हजार ते जास्तच पाठवायचे इतकापर्यंत. आणि अजूनपर्यंत त्यांनी जवळपास 16ला मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, 2024 साल आहे, अजूनपर्यंत मित्र माझ्याकडे तसंच बघतायत. हे व्हीजेटीआयची देण आहे, मित्रांची देण आहे. व्हीजेटीआयनं मला अजून भरपूर काही जीवनामध्ये जी मूल्य असतात ती व्हीजेटीआय मध्ये शिकली. व्हीजेटीआय मध्ये प्रोफेसर्स आपण म्हणूया की व्हीजेटीआय मधले सगळा सपोर्टिंग स्टाफ, इतकं ते व्हीजेटीआयनं मला काय म्हणतो पॅम्परिंग केल्यासारखं केलंय की तो फार मला प्रचंड फायदा झाला. खरं म्हणजे नाते असतात आपले, आई वडील, आत्या, मामा, मावशी, हे आपण निवडत नाही, पण एक असं नातं असतं जे आपण निवडतो आणि ते आपण टिकवतो. ते नातं म्हणजे मैत्रीचं नातं. आणि खरंच म्हणजे असे मित्र तर खरंच जीवासारखेच आहे, कामालाच येतात एकदम. म्हणजे मला खरंच तू बोलत होता तेव्हा मला बऱ्याच गोष्टी तशा आठवत होत्या. तर आज या सक्सेसमध्ये नक्कीच तुझ्या आई वडिलांचा हात आहे, तुझ्या फॅमिलीचा हात आहे, गावाचा हात आहे, तसाच हात आणि तितकाच महत्वाचा साधा आधार हा आपल्या मित्रांचा पण. कोणाचे नावं घेशील आज या ठिकाणी या प्लॅटफॉर्म वरती? असे 1-2 नावं घेणं खरं तर चुकीचं आहे, पण तरीही तसं आता जर सांगायचं झालं तर असं आपण सर्वांचीच नावं नाही घेऊ शकत. 1-2 जर सांगायचं झालं तर माझा मुंबईचाच मित्र व्हीजेटीआयचा धीरज पाटील, त्यानंतर इथं माझ्यासोबत आता आम्ही प्रवास करत असताना आम्ही दोघांनी मुंबई सोडली, दोघांनीच त्या तारखेला मुंबई सोडली आणि ती तारीख देखील मला काही माहित नव्हतं, मला जास्त माझी पण त्याची मेमरी स्ट्रॉंग आहे एकदम. म्हणजे डीवायएसपीची पोस्ट मला मिळाल्यानंतर पण त्यानं स्टेटस टाकलं की 2 जून 2016ला आपण मुंबई सोडली. इतकी मेमरी स्ट्रॉंग असलेला, पण अजूनही थोड्याशा वैयक्तिक किंवा असं आपण म्हणूया की थोडक्याशा यश त्याला हुलकावणी देते असा माझा जीवलग मित्र धुलदेव मगदूम आणि स्वप्नील बंडगर. परत तसाच एक एमपीएससीच्या प्रवासामध्ये असं आपण म्हणूया की जवळ माझ्या आलेला प्रतीक पडावे म्हणून, हे असे 5 ते 6 मित्र आहेत. गणेश गाडेकर म्हणून इथलाच बारामतीचा मित्र आहे. अशा मित्रांनी मला, तसेच माझे इस्लामपूर हायस्कूलचे देखील मित्र आहेत, या देखील मित्रांनी मला सपोर्ट केलेला आहे. आणि आपण किती मोठे झालो ना, किती आज तू मोठा डीवायएसपी झालाय किंवा हे झालंय, मित्रांसमोर काहीच चालत नाही, मित्रांसमोर काहीच चालत नाही. आमचं मी डीवायएसपी झालो त्याच्या आधी मी 2 पोस्टवर होतो, सगळ्याच पोस्ट गॅझेटेड होत्या, त्यांना पण माहित होतं की काहीतरी अधिकारी झालाय, पण आमच्यामध्ये तसं कधीच आलं नाही आणि येणार पण नाही. ते अजूनही आमचं जे त्यावेळचं जे वातावरण आहे, आम्ही एकमेकाला जसं बोलवतो, जसं आपल्यामध्ये मित्रांमध्ये आता काय चालतंय तुला वेगळं सांगायची मी काय गरज नाही. कवी खूप मान कवी अनंतराव ऐकला असेल, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, त्यातली ती लाईन म्हणतात, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. हे सगळे अधिकारी वगैरे सगळे मुखवटे, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. एकदम बरोबर आहे, खूप सुंदर. तसंच अजून आहे आणि तेच आयुष्यभर तसेच नातं आणि तेच रिलेशन तसंच मला जपायची माझी इच्छा आहे की माझ्या पदाचा तो काय असं आपण म्हणूया की ज्या पदामुळे किंवा मला जे मिळणार आहे, ज्यामुळे मला काय म्हणतो आपण थोडस ते अधिकाऱ्यांचा जो असतो पद प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती, ती कधीच मैत्रीमध्ये आडवी नाही आली पाहिजे. असंच मी नेहमी असंच वागण्याचा प्रयत्न करेन. अहंकाराचा वाजा वारा न लागो राजसा. तसं. आणि आता तू ती डेट सांगितली 2 जून 2016, या तारखेला मुंबई सोडली. इंजिनिअरिंग आता कम्प्लीट झालेलं होतं. व्हीजेटीआय सारखी इंजिनिअरिंग होती, म्हणजे ऑफकोर्स कॅम्पस प्लेसमेंट किंवा जॉब मिळणं खूप इझी होतं. इझी होतं. आणि त्यातल्या त्यात ज्या बॅकग्राऊंड मधून आपण येतो
तेव्हा ते जॉब समोर दिसतोय आणि तरीही तो जॉब सोडून ही नशा कशी सुचली? म्हणजे तूच एका तुझ्या मागच्या आपल्या चाणक्य मंडळीच्याच कार्यक्रमात बोलला होता की एमसीक्यूची एक नशा असते याची, तर ही नशा कशी लागली तुला? ही नशा लागायच्या मागचं कारण पण तसं की व्हीजेटीआय मध्ये थोडस हॉस्टेलमध्ये होतो मी. आता ऑब्वियस आपण गावाकडून गेलो, व्हीजेटीआय मध्ये राहिलो, त्यावेळेला थोडस व्हीजेटीआय मध्ये चालायचं म्हणजे एक पोषक असं राजकारण व्हीजेटीआय मध्ये होतं. आणि असं आपण म्हणूया व्हीजेटीआयचं हॉस्टेल असो, व्हीजेटीआयचे मेस असो, किंवा कॉलेजमध्ये आणि कुठली बॉडी असो, त्याच्यावर काही उमेदवारांची कॉलेजमधून स्टुडंटची नियुक्ती त्याच्यावर व्हायची. मग त्याच्यासाठी जे पॉलिटिक्स वगैरे चालायचं, मग त्याच्यातून थोडस मला पण त्या गोष्टीचं थोडं अफेक्शन होतं. मग मी पण त्याच्यामध्ये होतो, तशा मुलांमध्ये माझी जडणघडण झाली. मग तशा मित्रांसोबत उठ बैस, मग त्याच्यावरून मंत्रालयामध्ये मंत्रालय जवळच होतं, कॉलेज माटून गेला, मंत्रालय चर्चगेटला. मग मुलं जायची, काहीतरी टेक्निकलची कामं असतील, मुलं जायची तिथं, काहीतरी त्यांची कामं असतील, मग ते बोलायचे असं चालतं तसं चालतं. आणि गावाकडून पण मला आधीच वडिलांनी सांगितलेलं, आणि 10वीला जसे मार्क्स पर्सेंटेज पडले तसं घरच्यांना पण विश्वास एक प्राप्त झाला की नाही आपलं वडिलांनी पण म्हणजे अक्षरशः गल्लीमध्ये किंवा आसपासचे लोक वेड्यात काढायचे. पण त्यांचा तो एक असा आपण म्हणूया की तो वेडेपणा आज पथ्याशी पडला ना आमच्या. वडिलांना लिटरली वेड्यात काढायची की लोक हे काय होते, कलेक्टर करायला पोराला निघाला. एक तर आपल्या गावाकडे ते बोलण्याची भाषा पण तशी असते, म्हणजे कलेक्टर असं म्हटलं की ते थोडं निगेटिव्ह, तो कलेक्टर लागून गेला का. पण ते तसंच झालेलं ते वातावरण. पप्पा म्हणायचे माझ्या पोराला कलेक्टर व्हायचंय, वडील म्हणायचे माझ्या मुलाला मला कलेक्टर करायचंय. आणि लोक मग त्यांच्यावरच मग ते काय म्हणतो आपण टॉन्ट करणं किंवा काहीतरी, ते तसं व्हायचं. मग ते मला त्यातनं पण मला ऊर्जा मिळायची की अरे एवढं हे म्हणतायत, चेष्टा करतायत, म्हणजे हे खरंच काहीतरी बाबा ठीक आहे, करून तर बघू काय होते. आणि मी तिथं गेलो, असं आपण म्हणूया की मुंबई हे राजधानी आहे, महाराष्ट्राचं सत्ताकारण तिथून चालतं, एक प्रकारे माझ्या फायद्याच झालं. तिथे गेल्यामुळे मी जास्त जवळ गेलो प्रशासनाच्या, सत्तेच्या, आणि तो जास्त फायदा. आणि 2016 साली मग मी ज्या वेळेला ठरवलं की बाबा आपल्याला करायचं आहे, स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग झालेली होती. तोपर्यंत इंजिनिअरिंग नाही, इंजिनिअरिंगचं फायनल इयर होतं त्यावेळेला 2015 साली. मी ठरवलं की बाबा आपल्याला करायचं आहे. त्यावेळेला मी का ठरवलं असं म्हणतोय मी, काय अशी एखादी घटना तेच ना की हे सगळं वातावरण बघून माझ्या त्या डोक्यामध्ये मी हे केलं. असं नव्हतं की बाबा आपल्याला आता इथं कसं असते वातावरण गावाकडे किंवा इकडे महाराष्ट्रात असं म्हणलं जातं की बाबा काय नाही होत, एमपीएससी करतो, तसं नाही. मला इन्फोसिस मध्ये माझं प्लेसमेंट पण झालेलं, फायनल इयर प्लेसमेंट पण माझं सगळं झालेलं. 2015-16 मी तिथं चाणक्याची बॅच पण जॉईन केली. सायनला आपलं केंद्र आहे तिथं, सायनला ती शाळा आता मला आठवत नाही, डीएस हायस्कूल. डीएस हायस्कूल. तिथं त्या केंद्रात व्हायचं, सर यायचे आठवड्याला. मग तिथं, आणि त्याच्यामुळे एक जास्त मला हे मिळालं. म्हणजे पुण्यामध्ये काय वातावरण आहे हे मुंबईच्या मुलांना ज्या वेळेला चाणक्य मधून अभ्यास महोत्सवा थ्रू आम्ही ज्या वेळेला इकडे आलो त्यावेळेला मला समजलं की पुण्यात आलंच पाहिजे. तर मला असं वाटायचं की काय, आणि आपण व्हीजेटीआयला पोहोचलोय, आपण एवढं 10वीला मार्क पडले, आपल्याला काय, आपल्यासाठी सगळं. पण ज्या वेळेला ते पुण्यातलं वातावरण बघितलं, एवढी स्पर्धा आहे बघितली, त्यावेळेला मला समजून गेलं की आपल्याला राबावं लागणार आहे. असा तो प्रवास झाला. मग तो मुंबई सोडला आणि पुण्यात आला. हो. आणि मग पुण्याचा प्रवास किंवा मध्ये दिल्लीलाही झालं. दिल्लीलाही माझं झालेलं कसं, मी चाणक्याला बॅच केली, आणि चाणक्याला बॅच केल्यानंतर थोडासा तो एमपीएससीचा अभ्यास असा मला वाटायला लागला की हे तर फारच सोपं आहे, असं आपण म्हणतो काय, दुरून डोंगर साजरे असतात. मी दिली नव्हती तोपर्यंत. आता पण नवीन पोरं असं म्हणत असतात बाबा एकदा मेन्स तर बसू दे, एकदा मेन्सला बसू दे. आम्ही पण जोपर्यंत मेन्स पास नव्हती, म्हणजे प्री पास नव्हती, एकदा प्री पास होते मग मेन्सचं काय आमच्यासाठी हे ते म्हणतात ना, एकदा बस प्री पास हो मग मेन्स. मग ते मेन्सला बसल्यानंतर समजते. तशातली ती गत होती की बाबा दुरूनच वाचतोय, हे तर फार सोपं आहे यार, काय म्हणजे याच्यामध्ये गांधींचा इतिहास हे तर पहिलीपासून वाचतोय, यात काय अवघड आहे. मग तो मी ते एमपीएससीचं थोडंसं बघितल्यानंतर असं वाटलं की नाही आता आपल्याला दिल्लीला जाऊया म्हणलं. आपण एवढं आता साध्य केलं, एवढं महादिव्य पार पाडले, व्हीजेटीआयला ऍडमिशन घेतले, चांगल्या कंपनीत प्लेसमेंट झाले, 10वीला मार्क चांगले पडल्यात, मग आपण तर म्हणजे युपीएससीत फिट होणारा कॅन्डिडेट आहे. म्हणून ते दिल्लीत गेलो, थोडस दिल्लीत राहिलो, तिथं वर्ष दिल्लीत राहिलो, दिल्लीतली कॉम्पिटिशन बघितली, दिल्लीतलं वातावरण बघितलं. आता असं आपण म्हणूया की तो अभ्यास जो आहे त्या अभ्यासापेक्षा मला त्या बाहेरच्या गोष्टींमुळेच मला ते नको वाटलं. कारण
दिल्लीत एक प्रकारे असं आपण राहायचं जर म्हटलं तर तिथला खर्च जर म्हटला तर प्रचंड जास्त आहे. म्हणजे रूमचं रेंट तिथं 12,000 आहे. डबड्यासारखी रूम एकदम. डबड्यासारखी. एक्झॅक्टली म्हणजे कसं राहतायत पोरं त्यांचं त्यांना. आणि पण ठीक आहे, ते पण आपण ऍडजस्ट करायला तयार आहे. पण मूळ मुद्दा होता की म्हणजे 25,000 to 30,000 पर मंथ ऍडजस्ट करणं माझ्यासारख्या एकदम निम्नवर्गीय मुलाला शक्य नव्हतं कुठल्याच प्रकारे. म्हणजे ते अशक्यप्राय होतं आणि कधी रिझल्ट येईल हे पण माहित नव्हतं. मग त्यामुळे मी म्हटलं की आपण पुण्यात जाऊ आणि दिल्लीमध्ये आपण राहिलोय असं काय वेगळं वाटत नाही. खरं म्हणजे ती मित आहे असं म्हणायला हरकत नाही की दिल्लीतच झालं. ती मित आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तिथं फक्त एकच फायदा होतो की सगळे कॅन्डिडेट्स हे युपीएससी करत असल्या कारणानं ते वातावरण ते वातावरण आहे. निदान तो युपीएससीचा फोकस हलणार नाही. पुण्यात आलो म्हणलं पुण्यात राहून आपण करूया, कारण इतका खर्च पुण्यात रूमचं रेंट इथं दिल्लीमध्ये 12,000 असते. पुण्यामध्ये 12,000 तर माणूस लॅविश लाईफस्टाईल जगतोय. आताचा देखील खर्च आपला माझा तर 12,000 पुण्यात जर म्हणजे असं जर आपण जर असं तर काय दिल्लीत जायची काय गरज नाही म्हणून आलो मी. पण पुण्यात ज्या वेळेला आपण गेलो, पुण्यामध्ये 80% पोरं एमपीएससीचे आहेत. कधी त्या पोरांमध्ये मिक्स झालो आणि कधी ते एमपीएससीचं ते लळा लागला आणि एमपीएससीकडे वळालो. आणि एक प्रकारे एमपीएससीकडे वळायला हे पण कारण होतं की आपलं घरचं बॅकग्राऊंड तसं नाहीये. आपल्याला पटकन पदावर बसावं लागेल, कुठलं तरी पद पटकन आपल्याला. आणि एमपीएससी ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. पटकन ऑब्जेक्टिव्हची तयारी करून पद काढता येतं. पण तसं युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह वगैरे या गोष्टी, अनालिटिकल स्किल्स या गोष्टी असल्या कारणाने मी ठरवलं की बाबा आपण एमपीएससी कडे वळूया. तो असा तो प्रवास एमपीएससी कडे शिफ्ट झाला पुण्यात येऊन. आणि मग हा प्रवास आता तू पूर्ण वेळ युपीएससी करतोय, एमपीएससी करतोय, स्पर्धा परीक्षा करतोय. तर काय होता तो अनुभव सुरुवात आणि आता, म्हणजे जवळजवळ आता 2016 म्हटलंस ना तू, 16 आणि आता 24 हा प्रवास 4-8 वर्षाचा. तर सुरू केलं तेव्हा काय होतं आणि कशी परिस्थिती होती, काय वाटत होतं? सुरू केलं तेव्हा त्यावेळेला म्हणजे असं आपण म्हणूया की मला असं इतकं असं हे वाटत नव्हतं की आपलं होईल. फक्त एकच बॅकग्राऊंड चांगलं होतं की बाबा आपण हुशार विद्यार्थी आहोत, आपलं बॅकग्राऊंड चांगलं आहे, आपण विजेटीआय मधून पास झालो. एक ह्याचं मला तुला तसंच विचारायचं की बरेच जण स्पर्धा परीक्षेत येतात आणि कदाचित ऑफकोर्स स्पर्धा आहे, सीटच कमी आहेत, त्याच्यामुळे कोणी टॅलेंटेड असून सुद्धा न सिलेक्ट होणं स्वाभाविक आहे. अशा वेळेस एक प्लॅन बी असणं, तर तुझा प्लॅन बी म्हणजे विजेटीआयतून तू इंजिनिअरिंग केली याचा खूप मोठा फरक किंवा असा सपोर्ट तुला वाटला असेल, तर त्या प्लॅन बी बद्दल काय बोलशील? प्लॅन बी बद्दल जर बोलायचं जर झालं तर प्रत्येक विद्यार्थ्यानं, प्रत्येक विजेटीआयच्या हे आपलं एमपीएससीच्या ऍस्पिरंटनं प्लॅन बी ठेवलाच पाहिजे. प्लॅन बी जर असेल, मी असं म्हणत नाही की तुम्ही असं प्लॅन बी ठेवला म्हणजे तुमचं होणारच नाही किंवा तुम्ही त्यातनं सक्सेस तुम्हाला भेटणारच नाही. नक्की तुम्हाला सक्सेस भेटेल. प्लॅन बी उलट जर असेल तर कॉन्फिडन्स, प्लॅन ए सक्सेस होण्यासाठी त्याच्यामध्ये 50% आपली कॉन्फिडन्स जो म्हणला तो वाढतो आणि त्याचा नक्की फायदा होतो. म्हणजे ज्या वेळेला आपण बीए करून किंवा बीकॉम मध्ये तशा संधी आहेत अवेलेबल, पण आपण बॅचलर ऑफ आर्ट्स करतो, मग त्यानंतर त्याच्यामध्ये संधी फार कमी आहेत. म्हणजे बीटेक किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही जी डिग्री आहे ही जॉब देण्यासाठी जितक्या पद्धतीमध्ये त्या डिग्री सक्षम आहे तितकी बॅचलर ऑफ आर्ट्स किती जरी आपण म्हणलं तरी नाहीये. मग त्यामुळं आपण जर प्लॅन बी केला किंवा स्किल्स काहीतरी असतील किंवा एखादा प्रोफेशनल प्रोफेशन्स करा, तुम्ही काहीही करा, कुठले जर कोर्स केले तर ह्या गोष्टी अतिशय म्हणजे अतिशय आपला जो प्लॅन आहे सक्सेस होण्यामध्ये फार हातभार लावतात. काही मुलांचा असा ऍटिट्यूड असतो, काही ऍस्पिरंटचा असा ऍटिट्यूड असतो, काही नाही माझं होतंय, तर अशा आविर्भावात कोणी जाऊ नये. नाही, मी म्हटलो ना की स्पर्धाच परीक्षाच एवढी टफ आहे आणि शिवाय सीट्स एवढे, तुम्ही किती जरी टॅलेंटेड असला तरी सिलेक्शन होणं तुमच्या हातातच नाही. एक्झॅक्टली म्हणजे 4 लाख 3 लाख कॅन्डिडेट्स फॉर्म म्हणजे उमेदवार असतात, जागा 300-400च्या पलीकडे कधी जात नाहीत. म्हणजे त्याची जर पर्सेंटेज जर आपण काढलं ते 0.001 मध्ये जाते. इतकं असं धडधडीत आपल्याला ते दिसत असताना आपण काही नाही माझं होतंयच आणि मला काही गरज नाही, हे म्हणजे अक्षरशः अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण इम्प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आपण सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा संपूर्ण म्हणजे त्याचं मायक्रो अनालिसिस करून बाबा आता माझी ही पोझिशन आहे, 2 वर्षांनी हे होणार आहे आणि हे होईल. कसं असते प्री मेन्स इंटरव्ह्यू
टप्पे असतात जवळपास, आणि ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये मेन्स झाली, प्री गणली, प्री झाली पास, मेन्स गणली, इंटरव्ह्यू गणला, हे कंटिन्युअस चालतच असतं. कधी कधी एमपीएससीचे रिझल्ट लागत नाही, कधी रिझल्ट लागत नाहीत. आता 2022च्या आता मी ज्याच्यातून डीवायएसपी झालोय, ती कोर्टामध्ये स्पोर्ट्स कोट्याबद्दल ती केस आता मॅटमध्ये गेलेली आहे, ती पेंडिंग आहे. म्हणजे इव्हन ही आचारसंहिता हटली तरी त्याच्यावर जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत आम्हाला जॉईनिंग नाही. ह्या सगळ्या महादिव्यातून पार पाडून मग आपण तिथं पोहोचतो, आणि आपण कशावरही विसंबून न राहता फक्त एमपीएससी किंवा युपीएससी जे काय आपण विचार करतो, हे अतिशय म्हणजे काय असं आपण म्हणूया शहाणपणाचं लक्षण नाहीये. आपण चाणक्य मंडलमध्ये त्याला आयुष्याची विन विन सिच्युएशन असं म्हणतो, की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पूर्ण वेळ त्याला द्यायचाच आहे, पूर्ण आपलं आपण म्हणतो ना 100% ते करायचं, पण ते करत असताना स्वतःला ऍज अ माणूस म्हणून घडवायचं, इतकं चांगलं घडवायचंय की सर एक वाक्य बोलतात की सितारो से आगे जहां और भी है, आसमा और भी है, हे नाही तर काय नाही, सगळं तसं. तर असा विषय तो आहे. आम्ही पण त्यावेळेला ज्यावेळी मुंबईत असताना किंवा आपण रवींद्र नाट्य मंदिर माटुंग्याला सरांची ज्यावेळेला स्वची ओळख म्हणून होतं ते तो सेशन, त्याच्यामध्ये पण सर असे सांगायचे की एक स्तब्ध राहा, म्हणजे मेडिटेशन करा, मेडिटेशन करत करत विचार करा, किंवा काही बाबा तुम्हाला काय करायचंय, स्वची ओळख असं सर सांगायचे की स्वतःला काय करायचंय. जर स्वची ओळख आपल्याला झाली तर त्याच्यातून मग आपण त्या मिळालेल्या क्षेत्रामध्ये उत्तमता आणि प्रतिभा साधू शकतो, हे सरांचं नेहमीच वाक्य होतं. तर असं म्हणायला हरकत नाही की मला त्या माझ्या स्वची ओळख त्यावेळेला झालेली, आणि मी त्यावेळेला शुअर शॉट मी ठरवलेलं की आपल्याला काय करायचंय, स्पर्धा परीक्षांची तयारीच करायची आपल्याला, याच्यातूनच आपल्याला यश भेटू शकतं, कारण माझा त्याच्यात इंटरेस्ट होता. ही मी स्वची ओळख त्यावेळेला माझी केलती. अशी प्रत्येकानं त्याची स्वची ओळख करणं अतिशय आवश्यक आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, स्वची ओळख, अधिष्ठान मालिका सर्वांनी ऐकावी, त्यातून एक पर्स्पेक्टिव्ह येतो आयुष्यामध्ये, आणि दरवेळेस ऐकलं ना तर दरवेळेस काहीतरी नवीन सापडतं, दरवेळेस काहीतरी भेटतं. आणि खरंच काही असे ठराविक म्हणजे आपण म्हणतो आपल्या पूर्वजांच्या आपल्यावरती उपकार आहे, काही असे क्षेत्र आहे की जिथे काही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही तुमच्या फक्त हिंमत, कष्ट आणि तुमच्या नॉलेजच्या बळावरती तुम्ही झळकू शकता. त्यातली एक जागा म्हणजे स्पर्धा परीक्षा, आणि त्यामुळे तू ते कष्ट केलेस. हा प्रवास बद्दल आपण बोलत होतो, कसा झाला हा? पहिले मुख्याधिकारी आणि RFO 2021 तुझे 2 सिलेक्शन. 2021 त्याच्या आधी पण माझं सिलेक्शन झालेलं. अच्छा. म्हणजे मी असं कोणत्या परीक्षेला ही आपण आपलं थोडस म्हणजे आपण नको द्यायला असं मी कधी विचार केला नाही. मी अक्षरशः ग्रुप डी पासून फॉर्म भरायचो. प्रत्येक परीक्षा म्हणजे महिन्याला 2-2, 3-3 प्रत्येक रविवारी मी पेपर जायचो. अशी सिच्युएशन होती माझ्यावर. प्रत्येक रविवारी पुण्यात कुठेतरी सेंटर टाकायचं, म्हणजे पुण्यात असलो की आपण बसला बसायचं आणि तिथं, आणि रविवारची तर असं आपण म्हणूया PMT पोरांच्या परीक्षेसाठीच धावते का काय, आणि ड्रायव्हर कंडक्टर ते मदत करायचे. अशा वेळेला प्रत्येक परीक्षा म्हणजे मी सरळ सेवा त्यावेळेला महापोर्टल होतं, त्याच्यातून त्या परीक्षा दिल्यात. म्हणजे फक्त राज्यसेवाच केली, कंबाईन नाही दिली, ग्रुप C नाही दिली, ग्रुप D नाही दिली. मी तर ग्रुप D पासून सुरुवात केली. ग्रुप D पण दिली, ग्रुप C पण दिली, ग्रुप B पण दिली, ग्रुप A पण दिली. माझं तर महापोर्टल मधून एक सहाय्यक वैज्ञानिक न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा म्हणून ती एक्झाम होती, फॉरेन्सिक लॅबोरेटरी. त्याच्यात मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी मी मुंबईला गेलेलो. परत स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट SID असं आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पण माझे असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून त्या पदावर माझी नियुक्ती झालेली. असा तो पूर्ण म्हणजे प्रवास करत करत तो म्हणजे आता 21ला मग मी CO झालो. त्यानंतर वनसेवेतून मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर झालो, RFO झालो, आणि 2022ला मग DYSP. हे माझं त्या छोट्या छोट्या ज्या म्हणजे परीक्षा क्लिअर होत होत्या, ते यश मिळत होतं, त्यांनी कदाचित तो कॉन्फिडन्स बिल्डअप होत राहतो आणि घरच्यांना काहीतरी सांगायलाही राहतं. तेच ना, म्हणजे काहीतरी आपण पण आपला फीडबॅक देऊ शकतो, बाबा करतोय तर त्याच्यातून काहीतरी होतंय, कुठे. हा, मला ते जॉईन करायचं नव्हतं किंवा मी तिथं गेलो नसतो ही गोष्ट वेगळी. मी जागा ती ऑक्युपाय करणार नाही हे मला पण माहित आहे. पण मूळ मुद्दा कसा आहे की आपण घरी काय तर दाखवतोय, बाबा काय करतोयस तू, ठीक आहे. पुण्यात राहून आपण टाइमपास पण करतो. पुण्यात म्हणजे पुण्यात बाकी भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या, आणि तसं होतंय वातावरण. हा, पोरांचं भरपूर म्हणजे पुण्यातल्या त्या गोष्टींची जर चटक लागली तर ते म्हणजे अक्षरशः आता आपण बघतोयच काय चाललंय बातम्यांमध्ये, न्यूजमध्ये, अक्षरशः वाटोळ होते. मग ते पण घरच्यांना समजलं पाहिजे ना. त्यांच्याकडे काय 24 तास CCTV कॅमेरा नाही की बाबा पोरग पुण्यात राहून आपला अभ्यासच करते. आम्ही करायचो, मी मस्त अभ्यास करायचो. त्याच्यात त्यांना त्या रिझल्ट मधून समजून जायचे, बाबा होतोय पास, काहीतरी होतंय सिलेक्शन, म्हणजे करतोय अभ्यास, हुशार आहे, करतोय अभ्यास. फक्त हुशार असून कामाच नाही ना, सिरियस पण असणं गरजेचं आहे. त्यासाठी हार्डवर्क पण करणं. आणि एमपीएससी मध्ये म्हणजे हुशार असा
अशी मला आधी वाटायचं ती माझी पण संकल्पना माझी ती जी असं पण म्हणूया की ती धुळफेक किंवा ती दूर झाली. हुशारकीचा आणि त्या एमपीएससीचा काही संबंध नाही. एकदम आपल्या गावठी भाषेत बोलायचं तर स्पर्धा परीक्षा लायकी काढते लायकी सगळ्यांची. काढते, लायकी माझी पण ती काढलीच लायकी. त्यामुळे एमपीएससी युपीएससी हुशार असण्यापेक्षा त्याच्याकडे किती पेशन्स आहेत, त्याची कन्सिस्टन्सी किती आहे, त्याची काय असं आपण म्हणूया सिरियसनेस त्याचा किती आहे, या गोष्टींवर ते यश तुम्हाला लवकर मिळेल का ते उशिरा मिळेल हे डिपेंड असते. मी असं म्हणूया मला यश भेटले, थोडासा उशीर झालाय त्या गोष्टीला, तर ते होण्याच्या मागचं कारण की माझा थोडासा म्हणजे पहिल्यापासूनच माझा स्वभाव असा आहे की मी केला तर अभ्यास कॉन्सन्ट्रेटली करतो, पण एकदमच असं एकदम चिकाटी किंवा जिद्द ह्या गोष्टी अजून मी अंगी जर बाळगल्या असत्या तर 2 वर्ष आधीच मी डीवायएसपी झालो असतो. पण ती कन्सिस्टन्सी वगैरे त्या गोष्टी मॅटर करतात. तेच बोलणार होतो मी आता पुढे कन्सिस्टन्सी विषय. आणि आता जसं तू वातावरण वगैरे बोलला तर खरं कसं आहे, पुण्यात जर राहत असेल आपण तर जागे जागेवरती तुम्हाला प्रेरणा देणारे पण जागा आहेत आणि म्हणजे जागे जागेवरती तुम्हाला स्वातंत्र्य सेनानी असतील, कोणी मोठे लेखक कवी, आणि पुणे त्या दृष्टीने सुद्धा सगळ्याच अंगाने समृद्ध आहे. तर वाटेवरती तुम्हाला इन्स्पिरेशन पण मिळतं आणि वाटेवरती तुम्हाला भटकवणाऱ्या सुद्धा बऱ्याच गोष्टी. म्हणजे तुला कल्याणी नगरचं प्रकरण आता तर माहितीच आहे, तसं सगळ्याच प्रकरण आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे अभ्यास करणं हे वेगळं दिव्य आहे, या सगळ्या गोष्टी अवॉइड करणं हे त्यापेक्षाही मोठं वेगळं दिव्य आहे. तर ते कसं तू सांभाळलंस किंवा केलंस आणि काय सांगशील विद्यार्थ्यांना त्याबद्दल? आता एकतर तुम्ही सुरुवातीलाच अभ्यास ज्या वेळेला करायला इथे येतात त्यावेळेला हे ठरवायचं की बाबा मी हेच करायला इथं आलोय का. तुमचा माइंडसेट क्लिअर पाहिजे. कन्फ्युज माइंडसेट मध्ये येतोय आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय असं नसलं पाहिजे. मला यायचंय इथं अभ्यास करायचाय, मला ही पोस्ट काढायची, एवढं जर क्रिस्टल क्लिअर माइंडसेट असेल तर भरकटण्याचा प्रश्नच येत नाही मुळात पहिली गोष्ट. आणि अभ्यास करतोय म्हणजे कंटिन्युअस सकाळी लायब्ररीत येऊन बसलाय 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत, तसं नाही ना. तुम्ही आधी मध्ये टाइमपास करता, कधी तुम्ही मध्ये ब्रेक घेता, तुम्ही चहाला जाता, तुम्ही मध्ये लंच ब्रेक असतो, त्यावेळेला देखील तुम्ही थोडंसं काय असेल तो टाइमपास तुमचा चालू असतो. असं पण नाही की तुम्ही पूर्ण सिरियसली ते सगळं करताय, तुम्हाला त्याच्यातून थोडंफार भेटते ना. तुम्हाला पूर्णच जर टाइमपास करायचा असेल तर एमपीएससी क्षेत्र सोडा, बरोबर, कमवायला लागा, आयटी मध्ये जावा. आणि जे तुम्हाला काय करायचं आयटी मध्ये असं काय, ज्या वेळेला तुम्ही जॉबला जाल त्यावेळेला तुम्हाला ती नाईट लाईफ जी आहे ती तिथं त्या आयटी सेक्टरमुळेच डेव्हलप होते आणि तिथं तुम्हाला ती भोगायला मिळेल, काय विषयच नाही त्याच्यामध्ये. आपण आपला माइंडसेट क्लिअर ठेवणं गरजेचं आहे. सगळं आपल्याला भेटू शकते, काहीच विषय त्याचा नाहीये. आपण जर ठरवलं तर जे ठरवलेलं आहे त्याच्यावर आपण काय असं आपण म्हणूया की दृढ निश्चय आपला करणं गरजेचं आहे. तर हा सगळा तुझा प्रवास आणि मग पहिले मुख्याधिकारी, मग आरएफओ आणि आता डीवायएसपी. हो, मला फक्त असं विचारायचं की बऱ्याच जणांना मी बघितलंय तर तसा आज मी विद्यार्थी, आज मी अभ्यास करतोय, एक दिवशी निकाल लागतो, माझं नाव त्या लिस्ट मध्ये येतं, तर काय बदल होतो त्या एका दिवसात रे? माणूस बदलून जातो का? असं काय होतं त्या व्यक्तीत एका दिवसात? काय बदल तुझ्या आयुष्यात आले? म्हणजे तसं जर विचार केला, बेरोजगारी पासून रोजगारी तेवढा मी बदल बघितला. म्हणजे माझ्याबद्दल जर तसा जर बघितलं तर तेवढाच मला बदल जाणवला. बाकी त्या पदामुळे जे काय म्हणतो एक सनग डोक्यात जावी किंवा काहीतरी वेगळंच आपण लयच काहीतरी मोठं अचीव केले, आपल्या अंडर 3-4 तालुके येणार आहेत किंवा असं काय आपण फार मोठे पोलीस मधले अधिकारी झालोय असं त्यावेळेला तर मला वाटलं नव्हतं. पण ज्या वेळेला आपण आई वडिलांच्या, नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या चेहऱ्यावरचं समाधान ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला असं वाटतं की नाही काहीतरी वेगळं झालेलं आहे. आणि तो आनंद मला माझ्यापेक्षा असं म्हणायला गेलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा, आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि आता सांगायचं म्हणलं की आता आई वडील एकदम उतार वयात असतात आता, आणि त्यांनी आता त्यांचं सगळं झालेलं असतं, तर ते जगत कशासाठी असतात की आपल्या पोरांचं चांगलं व्यवस्थित व्हावं, पोराबाळांचं त्यांच्या सुखासाठी. ते आता थोडंसं त्यांना असं वाटतं की बाबा आता उरलेले 4 दिवस सुखात जावे. मग ते सुख समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आलं. ज्या वेळेला लोक म्हणतात, वडिलांचे माझ्या मित्र येऊन माझ्याजवळ म्हणतात की वडील आता तुझे एकदम फ्रेश असतात, एकदम आनंदात असतात, आता त्यांच्या चेहऱ्यावर कोणतं टेन्शन दिसत नाही, एकदम हसतमुख असतात, मस्तपैकी काय असं आपण म्हणूया आनंद वाटत आता सध्या हिंडत आहेत. तर ते बघून एक वेगळ्या प्रकारचं समाधान वाटतं.
म्हणजे बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ही स्पर्धा परीक्षा आपण का करतोय, व्हाय इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मला असं वाटतं याच्यातून की आई वडिलांच्या चेहऱ्यावरती असणारे ते आनंद अश्रू, तो आनंद, ते समाधान, हे आपल्या परीक्षेसाठी सर्वात मोठं, आपल्या कष्टाला सर्वात मोठं काय म्हणतो एक फॅक्टर लागतं. ते तुला आठवत असेल अधूनमधून, खरंय आठवतं. आणि त्याच वेळेस तू बोलताना मला थोडंसं, आपण आपल्या चाणक्य मंडलमध्ये तुला माहितीच आहे, तू बॅचही केलेली आहे, की आपल्या प्रत्येक सत्राची सुरुवात ही उपासनेने, प्रार्थनेने होते. तर उपासना, प्रार्थना आणि एकूणच मेडिटेशन, योग, ज्याचा आपण डिस्ट्रॅक्शन संदर्भात बोलत होतो, तुझ्या आयुष्यात काय असा फरक जाणवतो तुला की तू नियमित योग करतोय? मला जाणवतोय. किंवा आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीत सुद्धा मेडिटेशन आणि योग याच्यामध्ये तुझ्या आयुष्यात काय फरक जाणवतो? आता सांगायचं म्हटलं तर माझे वडील जरी कमी शिक्षण त्यांचं झालेलं, म्हणजे जवळपास मला वाटतं 9वी पास आहेत. 9वी पास जरी असले तरी आयुर्वेद, योग, प्राणायाम ह्या गोष्टींचा त्यांच्या मनावर प्रचंड पगड आहे. मग ते लहानपणापासून मी पण ते वातावरण बघत आलोय. घरामध्ये एकदम म्हणजे सकाळची सुरुवात एक व्यायाम, प्राणायाम, योग हे घरात चालू असायचे आणि ते रोज सकाळी करायचे. अजून पण नित्य नियमानं त्यांचा तो सकाळचा 2 ते 3 तासाचा पहाटे उठणं, ते सगळं कंटिन्यू करणं, हा दिनक्रम चालूच आहे. आणि मला पण ह्या गोष्टींमुळे, आणि मला शिकवायचे की हा प्राणायाम ह्याच्यासाठी आहे, हे करत जा, ह्याच्यामुळं, किंवा हा योग कर, हे आसन कर, असं थोडंफार मध्ये म्हणजे टाइमपास मध्ये वर गेलो आपण वडिलांसोबत बोलताना, त्यावेळेला ते थोडस ते संस्कार माझ्या मनावर, बालमनावर लागूच म्हणजे ते पहिल्यापासूनच लागू होते. आणि चाणक्यमध्ये ज्या वेळेला गेलो मी, त्यावेळेला पहिल्या दिवशी मला पूर्णतः कल्पना नव्हती, पण हे वातावरण ज्या वेळेला मी बघितलं, त्यावेळेला, आता प्रार्थनेच्या वेळेच सांगायचं जर झालं, किंवा ज्या वेळेला ते एक सरांनीच ती तयार केलेली आहे की जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काहीच कामासा आला, म्हणजे एक्झॅक्ट लिटरली तो ज्या वेळेला वर्ड यायचा आणि आपण स्वतः देखील ते म्हणायचो डोळे बंद करून, अक्षरशः अंगावर शहारे यायचे. कंटिन्युअस अजून पण येतात, अजून देखील कुठं कार्यक्रमाला वगैरे चाणक्याच्या असलो तरी सुरुवात आपली उपासना प्रार्थना ही चालूच असते, अजून देखील शहारे येतात अंगावर. इतकं त्याच्यामध्ये ती ऊर्जा होती. आणि त्याचा फायदा तुम्हाला रोज होईल, माझं तर म्हणणं आहे रोज होईल. रोज जोपर्यंत लेक्चर्स असतात, जोपर्यंत आपण तो चालू असतं तोपर्यंत असतं. पण माझं तर म्हणणं आहे की तुम्ही एक तुमची बॅच संपल्यानंतर पण, कारण लगेचच तुम्ही बॅच लावली आणि तुमचा रिझल्ट येतोय असं होत नाही, नंतर येईल, कधीतरी येईल, रिझल्ट येईल, पण तुम्ही कंटिन्युअस ते फ्लो मध्ये तुमचं पाहिजे. योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी आपल्या ज्या भारतीय संस्कृतीच्या ज्या गोष्टी, आपल्या पहिल्यापासूनच्या ज्या गोष्टी आहेत ना, याचा आता जगानं संपूर्णतः ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. युनायटेड नेशन्स मध्ये त्याला मान्यता आहे. तर आपल्याला तर करायला काहीच हरकत नाही. इव्हन इफ तुमचा रिझल्ट येतोय, तुमचा सक्सेस येतोय, तुम्ही क्लास 1 झालाय तरी देखील आपण ते केलं पाहिजे. त्याचे आपल्या मेंटल, मानसिक स्थितीवर, आपल्या असं आपण म्हणूया आपल्या आत्मविश्वास आपला त्याच्यातून वाढतो. भरपूर गोष्टींमध्ये त्याचा असंख्य फायदे आहेत, म्हणजे ते शब्दात सांगता येणार नाही, एवढ्या छोट्याशा आपल्या याच्यामध्ये तर नाहीच सांगता येणार. आणि मी त्याच्यामधला इतका म्हणजे तज्ञ नाहीये, मी सांगू शकत नाही, पण नक्कीच आपल्याला त्या लेवलला प्रचंड फायदा होते, ह्याच्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. आपण चाणक्यबद्दल थोड्या वेळासाठी बोलूया की काय एकंदरीत चाणक्य मंडल परिवार, सर आणि बाकीच्या सर्व फॅकल्टीज या तुझ्या प्रवासामध्ये, आपण परिवार म्हणतो, आपण क्लास नाही म्हणत, तर या परिवाराचा तुझ्या या पूर्ण जर्नीमध्ये काय एक सहभाग होता, किंवा काय तुला त्यांच्यातून मोटिवेशन, प्रेरणा? चाणक्यची माझी ओळख म्हणजे मी मुंबईला गेलो आणि क्लास म्हणजे जॉईन केला. एकतर हा क्लास नाहीये, पहिली गोष्ट. हे मला आधी वाटलेलं की हा क्लासच आहे, ती पण संकल्पना माझी दूर झाली. पण सुरुवात माझी चाणक्यला कुठं झाली, मी 6वी 7वीला 8वीला असताना सुट्ट्यांमध्ये पुण्याला यायचो. मी सुट्ट्यांमध्ये पुण्याला आल्यानंतर एक सेनापती बापट रस्त्याला तिथं माझ्या मावशीचं घर होतं, तिच्या जवळ येऊन राहायचो महिना. आणि पेपर स्टॉलला पेपर आणायला गेलो की आपलं मासिक दिसायचं. आणि मासिक दिसल्यानंतर ते मला इंटरेस्टिंग वाटायचं, मग मी पेपर सोडून ते मासिकच घ्यायचो. ते मासिक मी पुण्यात आलो की तो माझा क्रमच असायचा, गेलो की ते मासिक आणून वाचायचं, साप्ताहिक वाचायचं. आणि ते वाचल्यानंतर मग मला तशातून, आणि ते विचार मला इतके म्हणजे भारावून जायचे की खरंच वाटायचं की नाही, दुनियेमध्ये चांगली माणसं पण आहेत.
त्यावेळेला माझं ते रिअलायझेशन व्हायचं आणि त्याच्यातूनच म्हणजे त्याच गोष्टीमुळे मी मग 12वीला हे व्हीजेटीआयला गेल्यानंतर ज्या वेळेला माझ्यावर वेळ आली की आपल्याला लावायचंय तर मग चाणक्य मंडल परिवारमध्ये म्हणजे मी इतका त्यावेळेला शुअर शॉट होतो की सरळ सरळ गेलो आणि आपल्याला जॉईन करायचं आहे, आपल्याला इथंच ऍडमिशन घ्यायचं आहे ह्याच्या बाबतीत मी शुअर होतो. त्यावेळेला मला माहितीही नव्हतं की इथं गेल्यानंतर की आपल्याला संपूर्णतः आपलं ऍडमिशन मोफत होईल. मला त्या गोष्टींची कल्पना देखील नव्हती. पण तिथे गेल्यानंतर मला कळालं की अशी सवलतीची पण एक एक्झाम आपली होते. त्या एक्झाम थ्रू कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात हे देखील मला त्यावेळेला माहित नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर मला कळालं की असं असं आहे. मग मी बोललो तिथल्या कोऑर्डिनेटरशी, त्यांनी सगळं ते अरेंज करून दिलं. एक्झाम आमची झाली, इंटरव्ह्यू झाले, त्याच्यातून त्यांनी कॅन्डिडेट सिलेक्ट केले आणि त्यांना पूर्णतः मोफत ती बॅच चालवली. म्हणजे माझं तरी ऍडमिशन चाणक्यला मुंबईमध्ये पूर्ण मोफत झालं. म्हणजे एक प्रकारे ते जे मी सगळं वाचत होतो ती एक रियालिटीच उतरत होतं. म्हणजे ते पूर्णतः सगळं असं आपण म्हणूया की काय म्हणतो त्याला, असं एकदम म्हणजे सत्यच आहे ते, त्रिकालवादीत सत्य असं ते प्रूव्ह झालं ते. आणि ते मग तिथून तो प्रवास जो चालू झाला ते मग मी पुण्यात आलो. तिथेही आता पुण्यात ज्या वेळेला यायचो त्यावेळेला मी पुण्यात फक्त अभ्यास करत होतो. पुण्यात आपण एक प्रकारे एमपीएससीचा अभ्यास केलेला आहे. एमपीएससीचा अभ्यास केलेला आहे तर पुढच्या टप्प्याला गरज कशाची लागते तर मेन्स इंटरव्ह्यू. मेन्सला टेस्ट सिरीजची फार गरज लागते. टेस्ट सिरीजच्या वेळेला पण मी चाणक्यमध्ये फक्त एक ऍप्लिकेशन द्यायचो, ते ऍप्लिकेशन फॉरवर्ड व्हायचं की असं असं मेन्स टेस्ट सिरीजला, आणि सरांची त्याच्यावर साईन व्हायची आणि मला पूर्णतः ती टेस्ट सिरीज फ्री मध्ये भेटायची. म्हणजे इतका मला ते चाणक्यानं यशामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत मला त्याची मदत झालेलीच आहे. आणि हे मला त्या गोष्टीचा अतिशय आनंद आहे आणि समाधान आहे की अशी देखील अशा संस्था, अशी लोक आणि अशा लोकांमध्येच, अशा लोकांमुळेच आणि अशा काही मोठभर लोकांमुळेच आजचा आपला देश जो आहे तो टिकून आहे. हे सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो. रिअली थँक्स फॉर दॅट. आणि आता बघ, आता एमपीएससी आलेली, आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे. सो एमपीएससी आलेली आहे, आता प्रिलिम्स येत आहेत. नक्की. तर 6 जुलैला होणार होती, 21 जुलैला गेली. विदाऊट एनी रिझन एमपीएससीचा यथावकाश काही कारण न देता ऍज युजल. कधी कधी मला मजा वाटते, एक किस्सा तुला आठवत असेल, युपीएससी आणि एमपीएससी थोडी इलेक्शनमुळे पुढे ढकलल्या गेली. तर एमपीएससी वाटच बघून होती कधी युपीएससी डिक्लेअर करतं की लगेच आम्ही रात्री डिक्लेअर करूया. तेवढं आहे एमपीएससी. पण आता नक्की जी प्रिलिम्स येते 6 जुलैची 21 ला झाली आता ती, तर काही विद्यार्थी प्रिपेअर करताय. लास्ट मिनिट काय प्रिपरेशन टिप्स देतील विद्यार्थ्यांना? लास्ट मिनिट जर तुम्हाला सांगायचं तर तुम्ही आता सुरुवातीला फक्त जे तुम्ही वाचले त्याच्यावर फोकस करा. म्हणजे तुम्ही काय करा की आता एखादं नवीन कोणतं तरी काहीतरी पुस्तक हातात घेऊ नका. आतापर्यंत तुमचं काय अपेक्षित असणं गरजेचं आहे की निदान प्रत्येक सिलेबस मधल्या प्रत्येक पॉइंटचा, प्रत्येक सब्जेक्टचा तुमचा टच असणं अपेक्षित आहे. आणि ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी वाचून ठेवल्यात त्याच बाजूला काढा. त्याच एक प्लॅन करा. किती आता जवळपास 40 दिवस आहेत सोबत आपले. मग ते 40 दिवसांमध्ये एक 2 रिव्हिजन पडतील अशा पद्धतीने एक ते शेड्यूल बनवणं गरजेचं आहे. आणि त्या 40 दिवसांमध्ये मग तुम्ही काय करा की करंट अफेअर्सला जास्त भर दिला पाहिजे. कारण बाकी प्रत्येक मुद्दा आपण वाचलेला असतो, करंट अफेअर्स ही नवीन गोष्ट असते. करंट अफेअर्स मध्ये आपल्याला जर मार्क्स एक 15 प्रश्न येतात, त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रश्नांची आपली जर बरोबर आपण करंट अफेअर्सला पोहोचलो तर आपण प्री पास होऊ शकतो. तर मुळामध्ये मी एकच स्ट्रॅटेजी सांगेल, तुम्ही आता डेली नाही म्हणलं तरी 8 तास किंवा कमाल 8 तास तुम्ही अभ्यासाला बसा. त्यानंतर असं आपण म्हणूया की मिनिमम कंटेंट, मॅक्सिमम रिव्हिजन, करंट अफेअर्स वर फोकस द्या. आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचं अनालिसिस भरपूर करा आणि आरोग्याची पण काळजी घ्या. परीक्षा जवळ आल्यानंतर मानसिक स्थिती ढासळते. मानसिक स्थिती ढासळली की इम्युन सिस्टीम कमी होते. इम्युन सिस्टीम कमी झाली की शरीरावर देखील त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतात. आपण आजारी पडतो आणि मग त्याच्यामुळे देखील आपले मार्क्स जे पडणार आहेत त्याच्यामध्ये 5 ते 10 मार्क्स कमी होतात. त्यामुळं
शरीराची काळजी घ्या. वातावरण पण बदलतंय आता, उन्हाळ्यातून पावसाळ्याकडे ते संक्रमण चालू आहे आणि अशा काळामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण देखील वाढणार आहे. 21 जुलैपर्यंत पाऊस पण भरपूर पडणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करा, नक्की पास व्हाल. किती डिटेल, म्हणजे अत्यंत, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी काय अनुभवातून आलेल्या तुझ्या यशामध्ये. फार छोट्या छोट्या गोष्टींनीच, असं आपण म्हणूया ना, थेंबे थेंबे तळे साचे, अशा पद्धतीनं तो यश असतं. ते यश असं साचत जातं आणि मग ते आपल्याला भेटतं. एकमेकाला सहाय्य करा. प्रत्येक एक असं आपण म्हणूया की ग्रुप बनवा, पण ते ग्रुप पण मग हे पाहिजेत, विधायक हवेत. विधायक हवेत, नाहीतर ते विघातक होत जातात. एकमेकाबद्दल निगेटिव्ह स्पर्धा तयार होते. तसं जर होत असेल तर ते ग्रुप स्टडी पण काही कामाचं नाही. करंट अफेअर्स साठी नक्की तुम्ही ग्रुपमध्ये चर्चा करा. ग्रुपमध्ये अभ्यास केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो. बाकी कुठल्या गोष्टींना मला नाही वाटत की असं. आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झामला तर ग्रुप स्टडीची गरज असण्यापेक्षा जास्त तुम्ही एमसीक्यू किती सॉल्व्ह कराल, ह्याच्या एमसीक्यूच्या प्रॅक्टिससाठी ग्रुप स्टडीचा एवढा फरक म्हणावा तसा नाही. आता मॅक्सिमम तुम्ही काय करू शकता, एक आता GS2 मधले कायदे पाठ करायचे, 30 मार्काला ते पडतात. त्यासाठी ग्रुप स्टडीमध्ये तुम्ही आर्टिकल कलम पाठ करायला जर ग्रुप केला तर चालू शकते. करंट अफेअर्स पाठ करावं लागतं, त्याच्यासाठी चालू शकते. बाकी गोष्टींसाठी ग्रुप करणं काहीच गरजेचं नाही. त्यापेक्षा एमसीक्यू प्रॅक्टिस वाढवा, होऊन जाईल त्याच्यातून. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. नाहीतर निगेटिव्ह स्पर्धा असेल तर मग तू माझी खेचतोय, मी तुझी खेचतो, दोघं पण मग तिथंच बसतात. त्यापेक्षा मग ते एकतर एकटा अभ्यास करा, नाही तर ते तुमच्यावर आहे. सर्वांना भविष्यातील 21 जुलैच्या परीक्षेसाठी, त्यांच्या भविष्यातील सगळ्याच, जरी तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये जरी नाही यशस्वी झाला तरी जीवनातल्या कुठल्या टप्प्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, अशा माझ्या पूर्णतः सर्वांना सदिच्छा देऊन. बुक्स बद्दल आपण 2 मिनिटं बोलूया की या पूर्ण काळामध्ये काही बुक्स, परीक्षेच्या नाही, आपण बुक लिस्ट बद्दल नाही, अशी कुठली एखादी बुक सजेस्ट करेन. आम्ही बुक रिकमेंडेशन घेतात आमच्या गेस्ट मध्ये, की जी अशी अवंतर वाचनाची असेल, की जी बुक्स जी तुला आपण म्हणतो ना आवडते किंवा त्यांनी तुला मोटिवेशन दिले, अशी एखादी पुस्तक जे सजेस्ट करू शकशील. तशी आता स्पर्धा परीक्षांची जितकी पुस्तकं होती नाही, त्याच्या व्यतिरिक्त असं की एकंदरीत व्यतिरिक्त जर म्हणायचं झालं तर आपली चाणक्यचीच आहे अस्वस्थ दशकाची डायरी, हे नक्की वाचलं पाहिजे पुस्तक. ते मी पण त्यावेळेला बऱ्यापैकी मला चाणक्याच्या हे पुस्तक नक्की वाचा. आणि ह्याच्यावर काय आपले कार्यक्रम जर चाणक्याचे असले तर त्याच्यावर विशेष डिस्काउंट मध्ये ते पुस्तक तिथे अवेलेबल असतं. आणि आपल्या सेंटरमध्ये पण अवेलेबल असतं. परत आपलं अभिजित दादाचं पुस्तक GS2 साठी पॉलिटीचं, ते देखील पुस्तक वाचण्यासारखं आहे. प्रचंड, म्हणजे सुरुवातीला मी तेच वाचलं, कारण मेन्सच्या सुरुवातीची जी ओळख झाली त्या पॉलिटीची, ती त्या पुस्तकातूनच माझी झाली. म्हणजे मी डायरेक्टली ऑथर सोबतच बोलत होतो, दादा हे असं आहे, काय करू याच्यात. मग ते सांगायचं की थांब जरा भूषण, अजून 1 महिन्याभरानं अपडेट होणार आहे, कंटेंट त्याच्यात येणार आहे. कारण मला दुसरं पुस्तक जर म्हणलं, आता डायरेक्ट मग त्यांनी ते दादानं क्रक्स काढलेला त्याच्यात, त्याचा मला फायदा झाला भरपूर. म्हणजे ज्या वेळेला GS2 एकदमच असा विक्षिप्त असा पेपर पडला, त्यावेळेला साथ मिळाली त्याच्याबरोबर. जसं बुक रिकमेंडेशन आपण घेतो तसं आपण मूवीज, सिरीज किंवा युट्यूब व्हिडिओज आणि चॅनल रिकमेंडेशन घेतो. तर काय तुझी फेवरेट मूवी किंवा जी रिकमेंड मी करेल की युट्यूबवर तुम्ही ABP न्यूजला का काहीतरी प्रधानमंत्री सिरीज आहे. ग्रेट. GS2 साठी प्रधानमंत्री सिरीज ही पाहिलीच पाहिजे. त्यानंतर असे भरपूर म्हणजे व्हिडिओज आहेत की युट्यूबवर, की ज्याच्यातून थोडंसं आपलं असं आपण म्हणूया की बुद्धीला चालना मिळत असते. असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघत राहा. आपलं धर्माधिकारी सरांची आपण त्यांच्या समान व्हावे, परत जनरली आय थिंक समाज जय भारत ती एक सिरीज आहे. त्याच्यामध्ये तर संपूर्ण सरांनी स्टोरी फॉर्मॅट मध्ये सांगितले. आपण ज्या वेळेला एखाद्या समाज सुधारकाचं मारायला घेतो ना एका पेजमध्ये, हे केलं ते केलं, महाडचा सत्याग्रह केला किंवा गांधीजींचा सविनय कायदे, मग ते पूर्ण असं सर ते स्टोरी फॉर्मॅट मध्ये एकदम एखाद्या पॉइंटला काय म्हणतो आपण फोर्स देऊन सांगतात ना, त्यामुळे ते जास्त पाठ करायची गरज पडत नाही, ते लिंकिंग बनत जाते. मग ते पण करणं अपेक्षित आहे. त्याच्या पलीकडं आता मनोरंजनासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी या गोष्टी न सांगणं बरं. सध्या 21 जुलैला परीक्षा, पण सध्या पंचायत म्हणून वेब सिरीज आली अमेझॉन प्राईमला, ती सध्या मी बघतोय. व्हेरी ग्राउंड रियालिटी मस्त आहे ती. प्रशासनात येणाऱ्यांनी ती बघावी, नक्कीच बघावी. ग्राउंड लेवलचे आता सध्या आपलं बॅकग्राऊंड प्रत्येक जण तशीच आहे ना,
इव्हन एक बीडीओ, आता आपण बीडीओला कोरिलेट केलं तर सध्या आता सगळे बीडीओ टेक्निकल बॅकग्राऊंडचे, चांगले एमबीए झालेले, बीटेक, एमबीबीएस वगैरे असे बीडीओ ज्यावेळेला तिथं जाऊन काम करतील त्यावेळेला त्यांना ते रिलेट होईल ती सिरीज. परत खाकी एक सिरीज मी सध्या सिलेक्शन झालं डीवायएसपीचं, तसं मी ती खाकी सिरीज बघितली, त्याच्यातून देखील भरपूर मला मोटिवेशन. रिअल बुक वरती सुद्धा ते अवलंबून त्याचा अनुभव वगैरे आहे. तो यही था आज का पॉडकास्ट असं म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना थांबू और देख रहा है विनोद असं म्हणून आपण थांबूया. थँक्यू फॉर कमिंग. खूप 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 मजा आली, खूप गप्पा आल्या. आणि तुम्हालाही जर काही प्रश्न असतील तर तुम्ही या कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारू शकता आणि विल मेक शुअर की भूषण दादा त्या सर्वांची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यासोबतच आणखी कोणाला बोलायचंय, आणखी कोणाशी तुम्हाला चर्चा करायची असेल, नक्की आमच्या या सिरीजमध्ये तुम्ही कमेंट करा, कळवा. व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना कळेल की हा स्पर्धा परीक्षा म्हणजे एक विद्यार्थी ते अधिकारी, एक आयुष्य घडविणारा प्रवास कसा असतो. पर आजच्यासाठी थांबूया आणि लक्षात ठेवूया, जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काहीच काम असा आला. धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.